अध्याय 5. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. दिगंबर मुनी बाला समर्था विश्वस्वामीने परमहंसा महाशून्या महेश्वासा महानिधे. ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. ओम शून्य शून्याय विद्महे परमशून्याय धीमहि तन्नो परब्रह्म प्रचोदयात. ओम दत्तात्रेयाय विद्महे योगीश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. असो गाणगापुरात महिमा चंद्र कले सम वाढत. सिद्ध स्थान अद्भुत प्रसिद्ध आज आहे हो. रोगी आणि व्याधीग्रस्त तैसेची विविध समस्याग्रस्त सेवा करुणी होती मुक्त. ऐसे अद्भुत स्थान ते महिमा तया त्रैमूर्तीची सांगता शक्ती आम्हा कैची. काया धरुणी मानवाची अद्भुत चरित्र केले हो. भक्त येती यात्रेसी एको भावे भक्तीसी. श्री गुरु दर्शन मात्रेसी सकलाभिष्टे पूर्ण होती. दैन्य पुरुष होती श्रियायुक्त वांजेसी पुत्र होत. आरोग्य मिळे भक्तांप्रत श्री गुरु ते पाहता. माहुरगड स्थानात एक विप्र होता राहत. पुत्र त्याचा व्याधीग्रस्त सर्व उपाय हरत असे. करती अनेक उपचार परी रोग दुर्धर. वैद्य आणि मंत्रोपचार काही तेथे चालेना. रोग्याची पत्नी म्हणत जाऊ गाणगापुरास. नृसिंह सरस्वती समर्थ यती वरा ते पहावे. रोगी पतीसी घेऊन येई स्वामी दर्शना कारण. परिप्रवासाचा शीन त्या रोगाते साहेना. गाणगापुरी पोचत श्री स्वामी संगमी असत. श्री गुरुमूर्तीसी पाहत परमानंद डोलत असे. रोगी असे डोलित त्याते काढावे म्हणत तव तो झाला मृत. पत्नी आकांत करीत असे कळे स्वामींसी वर्तमान. चरणतीर्थ देवोण प्रोक्षा म्हणती विप्रा लागोण. जिवंत होवणी बैसला सर्व करीत जय जयकार. नृसिंह सरस्वती ईश्वर प्रकटला पहा भुवर. नर रूपा ते धरोणिया. ऐसा महिमा अपरंपार दीनदयाळ करुणासागर. बाल मुकुंद भक्तोद्धार करीत राहे सर्वदा. अनेक रूपे धरित दीनजना उद्धारित. भगवान श्री दत्त लोकोद्धारा कष्ट तसे. त्याचा महिमा अनंत कृपा त्याची अनंत. रूपे त्याची अनंत अनंत नामे त्याची. मानव जन्म महिमान गुरु सांगती विस्तारोन. न करिता परमार्थ साधन पशुजन्म प्राप्त होत असे. ईश्वरी कृपा म्हणून प्राप्त होई मानव जन्म. दान धर्म ईश्वर चिंतन सफल जन्माते करीत असे. प्रगती न करिता अध्यात्मात तिर्यक योनी होई प्राप्त. पशु पक्षी प्राणी होत ऐसे मनुष्य अवधारा. पहा विद्वान पंडित जय पत्रे होते घेत. गर्विष्ठ आणि उन्मत्त व्याघ्र जन्मा गेले ते. प्रथम झाले ब्रह्म संबंध सहस्र वर्षे यातना भोगत. उपरी व्याघ्र जन्म मिळत ऐसी झाली अधोगती. प्रगती करण्या अध्यात्मात मानव जन्म होई प्राप्त. ही संधी दवडू नका व्यर्थ. श्री गुरु म्हणते भक्तांना. विश्वोद्धारा कारण सदैव कष्टे नारायण. अगाध त्याचे महिमान कोणी वर्णो शिकेना. असो गाणगापुरात नित्य नूतन महिमा होत. दूर दुरोणी लोक येत स्वामी दर्शना कारणे. नित्य होई अन्नदान भक्त करीती आराधन. होई सहस्र भोजन ऐसे नित्य चालत असे. भास्कर नामे विप्र दारिद्र्य असे पीडित. स्वामीसी भोजन करावे म्हणत शिदा घेऊन येत असे. तिघांची पुरेले इतके साहित्य तो सवे घेऊन येत. परिजव पाहता असंख्य नित्य जेवताती. रोज जेवती हजार. पाहुणी भ्याले अंतर स्वामी भोजनाचा विचार सोडोनी देत असे. ब्राह्मण तयासी म्हणत सहस्र भोजन होई नित्य. स्वामीसी तू काय देत म्हणून चेष्टा करताती. स्वामी तयासी पाचारिती शिधा त्याचा पाहती. स्वयंपाक करी म्हणती ऐसे सांगते तयाला. तिघांपुरते अन्न तयार करीतो ब्राह्मण. स्वामी म्हणती आण स्वयंपाक तुझा मज जवळी. कफनी त्यावरी टाकीत वाडा म्हणती सर्वांप्रत. शिष्यांशी स्वामी म्हणत साह्य करावे तयाला. शिष्य साह्य करती पंगती उठो लागत. 4 सहस्र जेवित ऐसा महिमा श्री गुरुचा. जलचरांसी देती अन्न पक्ष्यांसी देती अन्न. होई अन्नपूर्णा प्रसन्न. ऐसा महिमा श्री गुरुचा सिद्ध म्हणे नामधारकासी. गुरुचरित्र ऐसे परियसी याची निमित्ते बहु असी. भक्त झाले श्री गुरुचे मनोनी सरस्वती गंगाधर. सांगे गुरुचरित्र अपार कथा एका मनोहर. सकल भिष्टे प्राप्त होती. अध्याय 5 समाप्त. संक्षिप्त श्री गुरुचरित्रातील संपूर्ण 7 अध्याय श्रवण करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.